कार्बनी संयुगे कार्बन कंपाऊंड्स इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 1 मधील प्रकरणाचा हा भाग 3. या भागात आपण पाहणार आहोत कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती, नॉमेनक्लेचर सिस्टीम्स ऑफ कार्बन कंपाऊंड. आत्तापर्यंत आपण अनेक कार्बनी संयुगांचा अभ्यास केलेला आहे. या कार्बनी संयुगांना नावे देण्यासाठी जी तर्कशुद्ध आणि सर्वमान्य पद्धत वापरली जाते तिला म्हणतात IUPAC पॅक नामकरण पद्धती, IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. कोणत्याही कार्बनी संयुगाच्या IUPAC नावाचे 3 घटक असतात. There are 3 units in the IUPAC name of any carbon compound that are prefix, parent and suffix. उपसर्ग, जनक आणि प्रत्यय. आता या IUPAC नामकरण पद्धतीतील पायऱ्या आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. त्यातील पहिली पायरी म्हणजे सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहून त्यातील कार्बन अणूंची संख्या मोजणे. जेवढे कार्बन अणू असतील तोच संयुगाचा जनक अल्केन होय. उदाहरणादाखल इथे तुम्हाला एक रचनासूत्र स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला आहे CH3CH2CH3. आता या रचनासूत्राचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे 3 कार्बन आहेत, C सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C. जर 3 कार्बन असतील तर त्याला आपण प्रोपेन असं म्हणतो आणि त्यामुळे याचं पॅरेंट नेम, याचं जनक नाव जे आहे ते असणार आहे प्रोपेन. जर कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी बंध असतील तर जनक नावाच्या शेवटी ANE ऐवजी ENE असा शेवट करावा लागतो. If carbon compound contains a double bond, change the ending of the parent name from ANE to ENE. रचनासूत्र स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आपला CH3CH डबल बॉन्ड CH2. आता या सरळ शृंखलेमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की कार्बन एकेरी बंध कार्बन आणि मग दुहेरी बंध डबल बॉन्ड C असा आपल्याला इथे दुहेरी बंध शेवटी दिसून येतोय. त्यामुळे खरं तर हा 3 कार्बन म्हणताना प्रोपेन आहे, पण प्रोपेन या नावामधला ANE ऐवजी आपल्याला इथे शेवट करायचा आहे ENE आणि त्यामुळे आपलं जनक नाव, आपलं पॅरेंट नेम अर्थातच होणार आहे प्रोपीन. जर या कार्बन शृंखलेमध्ये तिहेरी बंध म्हणजेच ट्रिपल बॉन्ड असेल तर जनक नावाचा शेवट जो आहे तो ANE ऐवजी YNE ने केला जातो. रचनासूत्र आहे आपलं CH3 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड CH. आता या सरळ शृंखला म्हणजे स्ट्रेट चेनचा कार्बन अणूंचा अभ्यास केला तर आपल्याला इथे दिसतंय की कार्बन एकेरी बंध कार्बन आणि मग तिहेरी बंध कार्बन अशी रचना जी आहे ती इथे आहे. त्यामुळे अर्थात 3 कार्बन असल्यामुळे हा खरं तर प्रोपेन आहे, पण त्याच्यामध्ये तिहेरी बंध आल्यामुळे ANE ऐवजी आपण त्याचा शेवट करणार आहोत YNE ने आणि त्यामुळे पॅरेंट नेम, जनक नाव आपलं तयार होईल प्रोपाईन. आता या IUPAC नामकरण पद्धतीमधली पायरी दुसरी स्टेप 2. रचनासूत्रामध्ये एखादा क्रियात्मक गट असल्यास जनक नावातील शेवटचे E हे अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडणे. प्रत्यय याचा अर्थ सफिक्स म्हणजे त्याचा शेवट जो आहे नावाचा तो आपल्याला या जो कोणता क्रियात्मक गट लागला असेल त्याने करायचा आहे. जसं इथे उदाहरणादाखल CH3CH2OH. OH म्हणजे कोणता गट तर अल्कोहोल, मग त्याचा शेवट OL ने होतो. मराठीमध्ये त्याला आपण ऑल असं म्हणतो. आणि मग इथे तुम्ही पाहिलं तर CH3 आणि CH2 मध्ये 2 कार्बन आहेत, त्यामुळे हा इथेन आहे खरं, पण याच्या शेवटचा E जो आहे नावातला इथेनच्या तो काढून त्याच्या जागी आपल्याला लावायचा आहे क्रियात्मक गटाचा म्हणजेच फंक्शनल ग्रुपचा OL आणि त्यामुळे ETHANOL दॅट इज इथेनॉल हे असणार आहे आपलं IUPAC नाव. याला अपवाद म्हणजे जर हॅलोजन हा क्रियात्मक गट, हॅलोजन म्हणजेच कोण तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन गटामध्ये येतात. त्यामुळे हे क्रियात्मक गट जर आपल्या या कार्बनी संयुगामध्ये असतील
तर त्यांचं संक्षिप्त नाव जे आहे ते आपल्याला उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स, उपसर्ग किंवा प्रिफिक्स म्हणजे त्या जनक नाव जे असणार आहे आपलं पॅरेंट नेम त्याच्या आधी हा हॅलोजन गटाचं नाव जे आहे संक्षिप्त रूपातलं म्हणजे क्लोरो, ब्रोमो, आयडो अशा स्वरूपात आपल्याला लावायचं आहे. मग इथे उदाहरण आपण पाहतोय CH3, CH2, Cl. मग इथे क्रियात्मक गट फंक्शनल ग्रुप कोणता आहे तर क्लोरो, दॅट इज Cl. इथे 2 कार्बन आहेत म्हणजे CH3, CH2 यामध्ये आपल्याला 2 कार्बन दिसत आहेत, म्हणजेच हा मूळ कोण आहे तर इथेन आहे 2 कार्बन असल्यामुळे. मात्र आत्ता आपल्याला याचा जो उपसर्ग आहे म्हणजे प्रिफिक्स नावाच्या आधी, इथेनच्या नावाच्या आधी हॅलोजन गट असल्यामुळे आपण लावणार आहोत IUPAC नाव आपलं होतं आहे क्लोरो इथेन. यातील पायरी तिसरी स्टेप 3, कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला अंक द्यायचा आहे. म्हणजे जसं इथे आपण दिलेलं आहे CH3, CH2, CH2 आणि CHO. इथे एक लक्षात ठेवायचं की जेव्हा CHO म्हणजे आपला अल्डेहाइड जो गट आहे तो क्रियात्मक गट फंक्शनल ग्रुप किंवा COOH म्हणजे आपला कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप जो आहे तो, हे 2 गट असतील तर त्यांनासुद्धा हे आपल्याला जे नंबर आपण देतो आहे अंक ते देताना त्यांनासुद्धा गृहीत धरायचं आहे, त्यांचासुद्धा विचार करायचा आहे. त्यामुळे आपण इथे CHOला 1 नंबर दिला आहे, CH2ला कार्बन अणूला 2 नंबर, पुढच्या CH2ला 3 आणि त्याच्यानंतरच्याला CH3ला 4. मग जर 4 कार्बन अणू इथे असतील तर अर्थातच तो कोण होणार आहे, जनक अल्केन आपला असणार आहे ब्युटेन. क्रियात्मक गट आपला लागलेला आहे CHO दॅट इज आल किंवा AL. त्यामुळे ब्युटेन या मूळ नावामधला ई जो आहे शेवटचा तो आपण काढणार आहोत आणि त्याच्या जागी आपण ठेवणार आहोत AL आणि त्यामुळे आपलं पॅरेंट नेम जे आहे त्याच्यावरून जनक प्रत्यय पॅरेंट सफिक्स तयार होतं आहे ब्युटनॉल आणि तेच आपलं IUPAC नेमसुद्धा असणार आहे. हेच उदाहरण आता आपण COOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिड गट जो आहे तो जर लागला तर कशा पद्धतीने IUPAC नाव तयार होईल तर CH3, CH2, COOH. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर CHO आणि COOH असतील तर ते सुद्धा आपण काउंटिंग करताना धरायचे आहेत. देअरफॉर 1, 2, 3 आणि मग आता इथे जर 3 कार्बन असतील तर आपला जनक अल्केन पॅरेंट अल्केन असणार आहे प्रोपेन. आता इथे क्रियात्मक गट कोणता लागलेला आहे तर COOH दॅट इज ओइक ॲसिड, OIC ॲसिड. हा शेवट आपल्याला या प्रोपेनच्या नावाचा करायचा आहे आणि त्यामुळे प्रोपेनमधला शेवट जो आहे तो ई शब्द काढून तिथे आपण लावणार आहोत OIC आणि ॲसिड दॅट इज जनक प्रत्यय आपला पॅरेंट सफिक्स आपला आहे प्रोपेनॉइक ॲसिड आणि तेच आपलं IUPAC नाव जे आहे ते असणार आहे प्रोपेनॉइक ॲसिड. जर हे आत्ताचे आपण पाहिलेले CHO म्हणजे अल्डेहाइड आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हे जर क्रियात्मक गट नसतील तेव्हा शृंखलेचं अंकन जे आहे ते 2 दिशांनी होताना दिसतं. म्हणजे जेव्हा अशी ब्रांच चेन आपल्याला असेल त्यावेळेला. मग इथे अजून एक भाग लक्षात ठेवायचा की इथे खरं तर आपण दोन्ही बाजूनी अंकन करू शकतो. आपल्याला नंबरिंग जे आहे ते दोन्ही टोकाने करता येतं. पण नेमकं कुठून करायचं तर आपला जो क्रियात्मक गट धारण केलेला कार्बन अणू आहे तो शक्यतो जवळच्या नंबरला म्हणजे लहान अंकाला येईल हे इथे लक्षात ठेवायचं आहे. जसं इथे दाखवलं आहे पहा की शेवटून जर आपण सुरुवात केली CH3 CH2 CH2 3 आणि CH3 मधला कार्बन हा 4. पण जर या लेफ्ट साईडने डाव्या बाजूने आपण सुरुवात केली तर मात्र आपला क्रियात्मक गट जो आहे तो 3 नंबरला येणार आहे आणि नियमानुसार ज्या अंकनामुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक मिळेल ते अंकन ग्राह्य धरले जाते एक्सेप्ट दॅट नंबरिंग which gives smaller number to the carbon carrying the functional group. त्यामुळे आपला फंक्शनल ग्रुप जो आहे त्याचं छोटं अंकन हे 3पेक्षा 2 हा अंक छोटा आहे आणि त्यामुळे आपण पलीकडून म्हणजे उजवीकडून 1, 2, 3, 4 असं नंबरिंग जे आहे ते इथे दिलेलं आहे आणि इथे 4 कार्बन असल्यामुळे आपला खरा तो ब्युटेन आहे. कोणत्या क्रमांकाला आपला OH म्हणजेच अल्कोहोलिक ग्रुप लागलेला आहे तर 2 नंबरला. त्यामुळे आता नामकरण कसं होईल पहा ब्युटेन 2 आणि अल्कोहोलिक ग्रुप असल्यामुळे
फंक्शनल ग्रुप जो आहे तो अल्कोहोल आहे, त्यामुळे ऑल. ब्युटेन टू ऑल असं किंवा यालाच ब्युटेनॉल असं सुद्धा आपण म्हणतो. क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी हा अंक लिहिला जातो आणि अंतिम नावामध्ये अंक व अक्षर याच्यामध्ये आपण लहान आडवी रेषा जी आहे ती आडवी रेषा मारतो, जे आत्ताच आपण अल्कोहोलच्या बाबतीत पाहिलेलं आहे. आता आपल्याला समजा वेगळं उदाहरण इथे दिलेलं आहे, ते म्हणजे CH3CH2NH2. मग इथे जनक अल्केन 2 कार्बन असल्यामुळे जनक अल्केन, पॅरेंट अल्केन आपला असणार आहे इथेन. क्रियात्मक गट जो आहे NH2 दॅट इज अमीन ग्रुप आहे. आणि मग या इथेन या शब्दातील ई काढून त्या ठिकाणी आपण अमीन हे अक्षर जे आहे ते अक्षर लिहायचं आहे. ते अक्षर लिहिल्यानंतर आपला जनक प्रत्यय पॅरेंट सफिक्स होणार आहे इथेनामाइन, आणि हेच आपलं इथेनामाइन हे IUPAC नाव जे आहे ते या कार्बनी संयुगाला असणार आहे. IUPAC नेमिंग सिस्टीम पाहिल्यानंतर आपण या कार्बनी संयुगाचे काही रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स पाहणार आहोत. आणि त्यासाठी या 4 अभिक्रिया महत्त्वपूर्ण आहेत. त्यातील पहिली अभिक्रिया आहे ज्वलन, कंबशन, ऑक्सिडीकरण, ऑक्सिडेशन, समावेशन अभिक्रिया, ॲडिशन रिॲक्शन, प्रतियोजन अभिक्रिया, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पहिली अभिक्रिया म्हणजे ज्वलन, कंबशन. इथल्या या रासायनिक अभिक्रियेचा नीट अभ्यास केला तर इथे तुम्हाला CH4 म्हणजे मिथेन दाखवला आहे, जो ऑक्सिजन बरोबर संयोग पावतोय आणि कार्बन डायऑक्साईड, पाणी, आणि यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात उष्णता आणि प्रकाश बाहेर पडतो. आपल्या घरातसुद्धा गॅस सिलेंडरमध्ये असणारा जो ब्युटेन आणि आयसोब्युटेन आहे तो सुद्धा हायड्रोकार्बनचाच प्रकार आहे. त्याचंसुद्धा हवेत ज्वलन झालं की अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात उष्णता, प्रकाश बाहेर फेकले जातात आणि उत्पादित प्रोडक्ट जे आहे ते तयार होतं कार्बन डायऑक्साईड व पाणी. दुसरी अभिक्रिया आहे ऑक्सिडीकरण, ऑक्सिडेशन. या अभिक्रियेसाठी आपल्याला इथे उदाहरण पाहायला मिळेल ते म्हणजे इथेनॉल CH3CH2OH. या इथेनॉलमध्ये ही अभिक्रिया ऑक्सिडीकरणाची झाली की नाही हे तपासण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेट जे जांभळ्या रंगाचं असतं त्याचं द्रावण या इथेनॉलमध्ये मिसळलं जातं. याच वेळेला ज्यावेळी ऑक्सिडीकरणाची क्रिया होते त्यावेळी अर्थात इथेनॉलचं ऑक्सिडीकरण झाल्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे ते इथेनॉइक ॲसिड, इथे आपल्याला त्याचं रचनासूत्र जे आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तो दिसतोय त्यामध्ये होताना आढळून येतं. अशी ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया. समावेशन अभिक्रिया म्हणजे ॲडिशन रिॲक्शन. या अभिक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दुहेरी बंध जो आहे, डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. दुहेरी बंधाचं रूपांतर एकेरी बंधात होताना दिसतं. यासाठीचं उदाहरण इथे तुम्हाला इथिनचं रूपांतर इथेनमध्ये झालेलं दिसून येईल. वनस्पतीजन्य तेल, ज्याला आपण असंपृक्त संयुग अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड असं म्हणतो, तर याची अभिक्रिया जर हायड्रोजन बरोबर झाली तर या हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुग म्हणजे वनस्पती तूप, डालडा जो आहे तो तयार होतो. आणि या अभिक्रियेसाठी ही अभिक्रिया जलद गतीने पटकन व्हावी यासाठी प्लॅटिनम किंवा निकेल यासारखे कॅटालिस्ट किंवा उत्प्रेरक वापरले जातात. इथे एक गोष्ट महत्त्वाची की वनस्पतीजन्य तेल जे आहे असंपृक्त संयुग अनसॅच्युरेटेड कंपाऊंड ते आपल्याला आरोग्यासाठी हितकारक असतं, फायदेशीर असतं. मात्र या समावेशन अभिक्रियेने, ॲडिशन रिॲक्शनने तयार झालेला जो डालडा आहे, वनस्पती तूप, ते संपृक्त संयुग आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंड इट इज. सो इट इज हार्मफुल टू आवर बॉडी. आपल्या शरीराला ते धोकादायक ठरू शकतं. प्रतियोजन अभिक्रिया, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. संपृक्त हायड्रोकार्बन जो आहे त्यामध्ये एकेरी बंध हा खूप प्रबळ, शक्तिशाली असतो आणि त्यामुळे ते अभिक्रियाशील नसतात. द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर नॉट रिॲक्टिव्ह ॲट द सिंगल बॉन्ड दॅट इज CH ऑर CC आर व्हेरी स्ट्रॉंग. मात्र सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर अभिक्रिया होते. या अभिक्रियेत एक एक करून सर्व हायड्रोजन अणूंची जागा क्लोरीन अणू घेतात. इन दिस रिॲक्शन chlorine atom replace one by one all the hydrogen atoms in the saturated hydrocarbon. जेव्हा रेणूमधील एका प्रकारच्या अणू किंवा अणुगटाची जागा
दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया म्हणतात. The reaction in which the place of one type of atom or group in a reactant is taken by another atom or group of atom is called substitution reaction. उदाहरणादाखल इथे मिथेनचं क्लोरिनीभवन, आपल्याला क्लोरिनेशन ऑफ मिथेन जे आहे ते दिसतंय, ज्यात मिथेनची क्लोरीनबरोबर अभिक्रिया होते. यावेळी पहिल्यांदा क्लोरोमिथेन जो आहे तो तयार झाला आहे. हा क्लोरोमिथेन पुन्हा क्लोरीनबरोबर अभिक्रिया करतो, त्यावेळी डायक्लोरो, डाय म्हणजे दोन, डायक्लोरो, दोन क्लोरीनचे इथे अणू जे आहेत ते दिसत आहेत. मग डायक्लोरोमिथेन पुन्हा क्लोरीनबरोबर अभिक्रिया करतो, मग ट्रायक्लोरोमिथेन तयार होतो आहे आणि मग ट्रायक्लोरोमिथेन पुन्हा क्लोरीनबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर टेट्राक्लोरोमिथेन जे आहे तो तयार होतो. अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्लोरीन जो आहे तो क्लोरीन जागा घेताना दिसून येतो आहे आणि इथे मिथेनच्या क्लोरिनीभवनाने 4 उत्पादित जी आहेत, 4 प्रोडक्ट्स आर देअर. आता आपण कार्बनची 2 महत्त्वाची संयुग पाहणार आहोत. त्यातलं पहिलं संयुग आहे इथेनॉल. त्याची वैशिष्ट्य अशी आहेत की या इथेनॉलला आपण अल्कोहोल किंवा स्पिरिट असं सुद्धा म्हणतो. इथेनॉल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कोहोल ऑर स्पिरिट. मराठी त्याला आपण मध्यार्क म्हणतो, जो मध्यवर्ती चेतासंस्थेवर प्रतिकूल परिणाम जो आहे तो करतो. पाण्यामध्ये हा विद्राव्य आहे, म्हणजेच विरघळतो, त्यामुळे चांगला द्रावक म्हणून औद्योगिक क्षेत्रात त्याचा वापर होताना दिसतो. टिंचर आयोडीन किंवा खोकल्याचं मिश्रण अशी औषधं जी आहेत, त्याचप्रमाणे बलवर्धक म्हणजे टॉनिक जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये 10% इथेनॉल हे एक समावेशी म्हणून मिसळतात आणि अशा इंधनाला गॅसोहोल म्हणतात. याचा उपयोग वाहनामध्ये इंधन म्हणून केला जातो. या इथेनॉलच्या रासायनिक गुणधर्मामध्ये पहिली अभिक्रिया आपण पाहणार आहोत की ज्यावेळेला इथेनॉल म्हणजेच CH3CH2OH हा सोडियम बरोबर अभिक्रिया करतो, त्यावेळेला अर्थातच इथे सुद्धा आपल्याला ऑक्सिडेशन जे आहे आणि रिडक्शन अशा दोन्ही क्रिया, ज्या आधी आपण रिडॉक्स रिॲक्शन म्हणून पाहिलेल्या आहेत की एकाच वेळी ऑक्सिडेशन पण होतं आहे आणि रिडक्शन जे आहे ते रिडक्शनसुद्धा होतं आहे. तर ह्या दोन्ही क्रिया आपल्याला इथे दिसायला पाहायला मिळतील. आणि इथेनॉलचा जेव्हा सोडियम धातूबरोबर अभिक्रिया होते त्यावेळेला हायड्रोजन वायू आणि सोडियम इथॉक्साईड ही 2 उत्पादिते तयार होतात. इथेनॉलची दुसरी क्रिया आहे ती म्हणजे निर्जलीकरण अभिक्रिया, डिहायड्रेशन रिॲक्शन. पुन्हा एकदा इथे इथेनॉल तुम्हाला पाहायला मिळेल CH3CH2OH अशा स्वरूपामध्ये. आणि ज्या वेळेला अतिरिक्त अशा सहंत सल्फ्युरिक ॲसिडबरोबर साधारणपणे 170 डिग्री सेल्सिअस तापमानाला इथेनॉल तापवलं जातं, त्यावेळेला त्याच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जातो. इथे तो सूत्रामध्ये पाण्याचा रेणू HOH म्हणजेच H2O हा बाहेर काढलेला दिसून येईल. आणि एथिन किंवा इथिलीन ज्याला आपण म्हणतो हे असंपृक्त संयुग आहे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, ज्यामध्ये दुहेरी बंध जो आहे तो दुहेरी बंध तयार होतो, म्हणून त्याला एथिन किंवा इथिलीन असं आपण म्हणतो. तर ते इथे तयार झालेलं दिसतं. आणि इथे सहंत सल्फ्युरिक ॲसिड जो आहे तो निर्जलीकारक म्हणजेच पाण्याचा अंश काढून घेणारा म्हणून कार्य करतो. दुसरं कार्बनी संयुग, सेकंड कार्बोनिक कंपाऊंड इज इथेनॉइक ॲसिड. याची वैशिष्ट्य म्हणजे हा रंगहीन द्रव आहे. इट इज अ कलरलेस लिक्विड विथ बॉइलिंग पॉईंट 118 डिग्री सेल्सिअस. याला आपण ॲसेटिक ॲसिड असं सुद्धा म्हणतो, ज्याचा वापर लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून जे विनेगार वापरतात त्यामध्ये पाण्यात साधारणपणे 5 ते 8% ह्या ॲसेटिक ॲसिडचे मिसळले जातात. शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक हा 17 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्यामुळे थंड हवामानाच्या प्रदेशात हिवाळ्यामध्ये हा इथेनॉइक ॲसिड कक्ष तापमानाला गोठतो आणि बर्फासारखं दिसतं ते, म्हणून त्याला ग्लेशियल ॲसेटिक ॲसिड असं सुद्धा म्हटलं जातं. आता या इथेनॉइक ॲसिडच्या रासायनिक अभिक्रिया ज्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ॲसिड. द फर्स्ट वन इज आम्लारी बरोबर अभिक्रिया, रिॲक्शन विथ अल्कली, ज्यामध्ये आपला अल्कली म्हणजे स्ट्रॉंग बेस जो आहे तो आहे NaOH आणि
ह्या बेसची अभिक्रिया ज्यावेळेला आपला इथेनॉइक ॲसिड CH3COOH म्हणजे इथेनॉइक ॲसिड बरोबर होताना आढळते, त्यावेळेला उदासीनीकरण म्हणजेच न्यूट्रलायझेशन प्रोसेस जी आहे, आपल्याला माहीत आहे की उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन प्रक्रियेत नेमकं काय होतं तर सॉल्ट, क्षार आणि पाणी वॉटर जे आहे ते तयार होतं. आणि इथे हेच तुम्हाला दिसून येईल की NaOH मधला Na जो आहे तो CH3COO मधल्या Hची जागा घेतो आहे. आणि अर्थातच हा H जेव्हा NaOH मधल्या OH बरोबर जाऊन मिसळतो त्यावेळेला H2O म्हणजेच पाणी तयार होतं. दुसरी अभिक्रिया आहे कार्बोनेट व बायकार्बोनेटवर होणारी अभिक्रिया, रिॲक्शन विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट. इथेनॉइक ॲसिडची सोडियम कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट आम्लारीधर्मी क्षाराबरोबर अभिक्रिया झाली असता सोडियम इथेनॉइट हा क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही प्रयोगशालेय अभिक्रिया आहे. आपण ही प्रयोगशाळेमध्ये करून पाहू शकतो. ज्यावेळेला आपण सोडियम कार्बोनेट म्हणजेच Na2CO3 ज्याला आपण धुण्याचा सोडा म्हणतो, वॉशिंग सोडा, त्याची जेव्हा इथेनॉइक ॲसिडबरोबर अभिक्रिया होते त्यावेळीसुद्धा कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते आणि सोडियम इथेनॉइट जे आहे ते इथे तयार होतं. सेम अभिक्रिया जी आहे ती NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट ज्याला आपण खाण्याचा सोडा जो आहे तो खाण्याचा सोडा म्हणतो, त्याचीसुद्धा इथेनॉइक ॲसिडबरोबर रिॲक्शन झाली तर सोडियम इथेनॉइट आणि कार्बन डायऑक्साईड पाणी ही उत्पादितं दीज आर दी प्रोडक्ट्स तयार होताना दिसतात. आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतं आहे तर ज्यावेळेला इथेनॉइक ॲसिड आणि कोणताही कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट ज्यावेळेला रिॲक्शन होते त्यावेळेला बाहेर पडणारा वायू जो आहे हे कार्बन डायऑक्साईडच आहे हे ओळखण्यासाठी एका परीक्षानळीमध्ये लाईम वॉटर जे आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोल्युशन, चुन्याची निवळी ज्याला म्हणतात, तर ती घेतली जाते आणि जेव्हा बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड त्यातून जाऊ दिला जातो त्यावेळी अर्थातच ही जी चुन्याची निवळी आहे, लाईम वॉटर, त्याचा रंग जो आहे तो दुधाळ होताना दिसतो आणि हे कार्बन डायऑक्साईडचं वैशिष्ट्य आहे. तिसरी अभिक्रिया आहे इस्टरीभवन अभिक्रिया, इस्टरिफिकेशन रिॲक्शन. यामध्ये इथेनॉइक ॲसिड जे आहे किंवा ॲसिटिक ॲसिड जे आहे CH3COOH याची उत्प्रेरकाच्या सानिध्यामध्ये द प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट इथेनॉलशी म्हणजेच इथाईल अल्कोहोलसुद्धा आपण त्याला म्हणतो आहे CH3CH2OH याच्याशी अभिक्रिया झाली की इथिल इथेनॉइट हा इस्टर जो आहे हा इस्टर तयार होतो. हा इस्टर म्हणजे नेमकं काय तर इस्टर हे गोड वासाचे पदार्थ आहेत. बऱ्याचशा फळांना असलेला स्वाद हा त्यांच्यात असलेल्या विशिष्ट इस्टरमुळे असतो. सुवासिक द्रव्य म्हणजेच परफ्यूम जे आहे ते तयार करताना किंवा जिथे आपल्याला स्वाददायी पदार्थ बनवायचा आहे त्यावेळेला या इस्टरचा वापर जो आहे तो इस्टरचा वापर आपल्याला होताना दिसून येतो. त्याची ही प्रयोगशालेय कृती. चौथी अभिक्रिया आहे साबणीकरण अभिक्रिया. साबण तयार करताना ही उपयोगात आणली जाते, ज्यात इस्टर बरोबर आपला जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे या अल्कलीची अभिक्रिया केली जाते आणि त्यावेळेला अल्कोहोल आणि सोडियम क्षाराच्या रूपात कार्बोक्झिलिक ॲसिड तयार होतात. या अभिक्रियेला साबणीकरण अभिक्रिया असे म्हणतात. When ester is reacted with sodium hydroxide, the corresponding alcohol that is sodium carboxylate प्लस अल्कोहोल हे जे प्रोडक्ट आहेत ते तयार होताना दिसून येतात. इट इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ सोप फ्रॉम फॅट्स. यानंतरचा भाग म्हणजे महारेणू व बहुवारिके, मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. महारेणू म्हणजे नेमकं काय तर जेव्हा लक्षावधी अणूंपासून बनलेल्या प्रचंड अशा कार्बन रेणूंना महारेणू असे म्हणतात. The giant carbon molecules formed from hundreds of thousands of atoms are called macromolecules. चित्रामध्ये काही परिचित ओळखीचे असे मॅक्रोमॉलिक्यूल जे आहेत महारेणू, ज्यांची नावं याआधी आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत पाहिलेली आहे, ज्यामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आहेत, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके आहेत, लिपिड्स ज्याला फॅट्स किंवा मेद म्हणू, तर न्यूक्लिक ॲसिड ज्यात आपण RNA DNAची संरचना जी आहे ती अभ्यासलेलीच आहे. या महारेणूचा पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक महारेणू, ज्यामध्ये येतात पॉलिसॅकराइड,
पॉलिसॅकराईड कुठे असतं तर स्टार्चमध्ये किंवा सेल्युलोजमध्ये. स्टार्च म्हणजे आपण जे काही कर्बोदके घेतो त्यामध्ये स्टार्च असतात. सेल्युलोज हे मुख्यतः लाकडामध्ये आढळून येते आणि आपल्या शरीरातसुद्धा जडणघडणीमध्ये उपयोगी पडणारं प्रथिन जे आहे, प्रोटीन्स, ते सुद्धा या नैसर्गिक महारेणूचं, नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्सचं एक उदाहरण आहे. न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA, RNA येतात, तर रबर हा तर सर्वांना परिचित असा नैसर्गिक महारेणू आहे. मानवनिर्मित महारेणूमध्ये इलॅस्टोमर, जो रबरासारखाच साधारणपणे असणारा लवचिक असा पदार्थ आहे. प्लॅस्टिक सर्वांना परिचित आहे, त्याचप्रमाणे नायलॉन धागा हे सर्व मानवनिर्मित महारेणू आहेत. बहुवारिके म्हणजे काय नेमकं तर ज्या वेळेला लहान लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवारिक बनतात त्यावेळेला त्या लहान घटकाला आपण एकवारिक असे म्हणतो. द स्मॉल युनिट दॅट रिपीट्स रेग्युलरली टू फॉर्म अ पॉलिमर इज कॉल्ड मोनोमर. आणि जेव्हा हे मोनोमर म्हणजेच एकवारिक एकमेकांना जोडले जातात त्यावेळेला तयार होणारा जो महारेणू आहे त्याला आपण बहुवारिक असं म्हणतो. अ मॅक्रोमॉलिक्यूल फॉर्म बाय रेग्युलर रिपिटेशन ऑफ अ स्मॉल युनिट इज कॉल्ड पॉलिमर. या दिलेल्या चित्रामध्ये थोडक्यात मोनोमर्स आणि मग त्याच्यापासून तयार होणारा पॉलिमर, ज्यासाठी पॉलिमरायझेशन ही क्रिया जी आहे ती महत्त्वपूर्ण ठरते, तर त्याचा एक साधारण अंदाज इथे दिलेला आहे. ज्या अभिक्रियेने एकवारिक रेणूपासून बहुवारिक तयार होतो त्या अभिक्रियेला बहुवारिकन असे म्हणतात. द रिॲक्शन बाय विच मोनोमर मॉलिक्युल्स आर कन्व्हर्टेड इंटू अ पॉलिमर इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. इथे पॉलिमरायझेशन म्हणजेच बहुवारिकन याच्या उदाहरणादाखल इथिलीन जो आहे तो इथिलीन जो दुहेरी बंधामध्ये आहे तो दिलेला आहे. इट इज इन डबल बॉन्ड आणि मग त्याची साखळी जी आहे ती एकमेकांना जोडली गेल्यानंतर तयार होणारा पॉली म्हणजे बहु खूप मोठ्या प्रमाणात, तो पॉलिथिन मॉलिक्यूल जो आहे, पॉलिथिन रेणू जो आहे त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतोय, ज्यामध्ये दुहेरी बंधापासून एकेरी बंध जो आहे तो साखळीसारखा एकमेकांना जोडला गेलेला आहे. आणि अशाच पद्धतीने विविध कार्बनी संयुगांचा महारेणू मॅक्रोमॉलिक्यूल जो आहे तो तयार होत असतो. या पॉलिमर्सची, बहुवारिकांची दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी उदाहरणं आपण इथे पाहणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे पॉलिइथिलीन, जे पिशव्या आणि खेळाडूंचे कपडे तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्याचं खाली रेणूसूत्र जे आहे ते मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला रचनासूत्रसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरं आहे पॉलिस्टायरीन, थर्माकोलच्या वस्तू यापासून तयार होतात. पॉलिव्हिनाइल क्लोराईड दॅट इज CH2 डबल बॉन्ड CHCl. PVC पाईप जे आहेत ते आणि हॉस्पिटलमधील रक्तपिशवी किंवा नळ्या उपयोगी ज्या आहेत त्या बनवण्यासाठी याचा उपयोग होताना दिसतो. टेफ्लॉन सर्वांना परिचित असं कार्बनी पॉलिमर्स आहे, बहुवारिक आहे, ज्याचा वापर हा निर्लेप भांडी नॉनस्टिक कुकवेअर जे आहेत ते तयार करण्यासाठी इथे होतो. यामध्ये 4 फ्लोरीन असल्यामुळे त्याला टेट्राफ्लोरोएथिलीन असं सुद्धा म्हणतात. पॉलिप्रोपिलीनचा उपयोग इंजेक्शनचे सिरिंज आणि टेबल खुर्ची ज्या आहेत त्या तयार करण्यासाठी होतो. पॉलिप्रोपिलीन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला हॅज बीन गिवन इन अ ब्रॅकेट. आता आपण या संदर्भातला IUPACचा अभ्यास जो केलेला आहे त्याच्या संबंधित असा प्रश्न जो मार्च 19ला 3 गुणांसाठी आलेला आहे आणि तो कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो तर असा तक्ता जो आहे तो तुम्हाला दिला जाईल, ज्यामध्ये सामान्य नाम म्हणजेच कॉमन नेम, रचनासूत्र त्याचं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला जाईल आणि IUPAC नेम असे 3 तक्ते जे आहेत, टेबल जे आहेत त्या टेबल रूपात तो असेल. जसं या मार्च 19च्या परीक्षेला 3 गुणांसाठी इथिलीनचं IUPAC नेम जे आहे ते विचारलं गेलं होतं. इथेनॉइक ॲसिडचं कॉमन नेम काय आहे, दॅट इज ॲसेटिक ॲसिड, ते विचारलं गेलं होतं. तर मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल हे 2 भाग दिले होते आणि त्याचं रचनासूत्र जे आहे ते रचनासूत्र परीक्षेला इथे विचारलं गेलेलं होतं आणि अर्थातच प्रत्येक नावासाठी 1 गुण ग्राह्य धरला गेलेला होता. तर अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो IUPAC नेमिंग संदर्भात येऊ शकतो किंवा एखादा स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजेच रचनासूत्र देऊन
त्याचं नाव जे आहे IUPAC नाव जे आहे ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर या संपूर्ण प्रकरणाचे 3 व्हिडिओज आत्तापर्यंत आपण पाहिलेले आहेत. हे प्रकरण इथेच संपतं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.